नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हे आहे घरचं तूप जे घरी बनवलेलं आहे आईनी. तर 15 दिवसाच्या साठवलेल्या साईपासून ना एवढं हे तूप जे ते बनलं गेलं होतं. तर हे बघा एवढी ही साय साठली होती 15 दिवसापासून. तर तूप बनवण्यासाठी आईनी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आणि लगेच तूप बनवायला घेतलं. तर 2 बॅचमध्ये साई हे तूप बनवणार आहे. तर मोठं जे आपलं ज्यूसचं भांडं असतं ना मिक्सरसोबत आलेलं, त्यामध्ये अर्धी साय टाकली, मिक्सरला फिरवली, त्यात थोडंसं गरम पाणी टाकलं, परत एकदा फिरून घेतलं. एक बॅच तिने पातेल्यात ओतली, लगेच दुसरी बॅच लावली. आता हे बघा ह्या बॅच हे लोणी जे आहे ते सगळं सेपरेट झालं. यातलं ताक जे आहे ते वेगळं काढून घ्यायचं आणि आता हे लोणी जे एक 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, जेणेकरून तुपाचा आंबट वास यायला नको. आणि असं हे लोणी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर लगेच तूप जे लोणी जे आहे ते कढायला ठेवू आणि एक 2 ते 3 मिनिटातच हे लोणी जे आहे ते तूप सोडायला लागतं. हे बघा तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल तर लोण्यापासून कसं हे तूप सेपरेट होतं आहे आणि असं हे आपलं होममेड तूप बनवून रेडी आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता बघा हे जवळपास रेडी होतं. तर एक पाण्याचा आईने शिपका मारला इथे आणि लगेच थोडं थंड झाल्यानंतर डब्यात हे गाळून घेतलं गाळणीने. चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.